मी ज्ञानदीप इन्फोटेकचे SV रानडे. आज मी हेम इलेक्ट्रॉनिक्स या MIDC फॅक्टरीमध्ये आलेलो आहे. आमच्या शिल्पचिंतामणी सोसायटीमध्ये असणारे DG गाडगीळ यांचा हेम इलेक्ट्रॉनिक्स कारखाना 77 सालपासून चालू होता आणि तेव्हापासूनच आमचा त्याचा अगदी घरगुती संबंध होता. म्हणजे ते आपल्या कॉलेजमध्ये शिकत असताना गावभागात राहत होते आणि आम्ही पण गावभागात राहत होतो. म्हणजे चिंचेच्या गोळामध्ये तिथे राहत होतो. तर रोज आम्ही येताना शिवाजी मार्केटच्या स्टॉपवरती आम्ही एकत्र असायचो आणि ते अतिशय शिस्तबद्ध संघाचे स्वयंसेवक आणि अतिशय भारतीय हे जे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते होते. आणि त्यांनी BE झाल्यानंतर नोकरी न करता स्वतः बिझनेस करायचा ठरवलं. आधी ARE मध्ये एमटेक झाले. हां, ते तुम्ही सांगा नंतर. एमटेक झाले आणि हेम इलेक्ट्रॉनिक्स म्हणून स्वतःचा व्यवसाय सुरू केला. आधी ARE मधून सुरू करून आणि तो इतक्या भरभराटीला आणला की स्वतःच्या याच्यावरती त्यांनी अनेक सगळ्या कॉलेजशी संबंध ठेवले आणि कार्यक्रम केले. आता त्यानंतरच्या काळामध्ये आमची मुलं आणि त्यांची मुलं ही एकत्र खेळत होती आणि त्यामुळे आता त्यांचा अभिजित आणि आमचा सुशांत एका वर्गात होते. आता अश्विनादेश धाकटा ते तो आता सध्या हे बघतोय. तर मी आता स्नेहलता गाडगे ह्या पहिल्यापासून CEO म्हणून काम करतायत. आत्तासुद्धा त्यांनी ते काम सतत चालू ठेवलेलं आहे आणि शिल्पचिंतामणी सोसायटीमध्ये सुद्धा ते आता सेक्रेटरी झालेले आहेत. तर मी त्यांना त्या पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो. आणि तुमचा थोडक्यात इतिहास म्हणजे माहेरपासून सांगा आणि कसं काय काय झालंय आणि काय पुढं करणार आहे ते सांगा. सर्वप्रथम तुम्ही आमच्या फॅक्टरीमध्ये आलात त्यामुळे सुरुवातीला तुम्ही आमच्या हेम इलेक्ट्रॉनिक्स ह्या युनिटमध्ये आला आहात त्यामुळे तुमचे मनापासून स्वागत करते. आणि थोडक्यात माझ्या ह्या व्यवसायासंबंधी आणि माझ्या संबंधी सांगते. तर हा व्यवसाय आम्ही सुरू केला म्हणजे माझं लग्न झाल्या आम्ही हा व्यवसाय सुरू केला आणि मी MSc होऊन नुकतीच बाहेर आले होते. त्यामुळे असं म्हणतात ना की आकार द्यायची गरज होती. काय करायचं हे अजून काही निश्चित नव्हतं. पण माझे मिस्टर DS गाडगीळ, दिगंबर गाडगीळ हे खूप एन्थुझियास्टिक होते. म्हणजे त्यांना स्वतःचं काहीतरी करण्याची प्रचंड इच्छा होती. त्यामुळं त्यांच्या प्रयत्नांनी आम्ही हेम इलेक्ट्रॉनिक्स नावाचं हे एक युनिट दिवाळी पाडव्याला आम्ही त्याचं एक बोर्ड लावला, हार घालून आम्ही सुरुवात केली आणि खऱ्या अर्थाने आम्ही 78 सालापासून हा व्यवसाय सुरू केला. म्हणजे पहिलं बिलिंग 78 साली आम्ही आमच्या 2 वरच्या माडीवर घरातल्या 2 खोल्या, 2 टेबल्स आणि 2 कामगार अशा ह्याच्यावरती आम्ही सुरू केलं. आणि सुरुवातीला ते वालचंद कॉलेजमध्ये काही वर्ष त्यांनी त्याच्यानंतर खूप थोडी नोकरी केली. म्हणजे कारण दोन्ही करणं शक्य नाही आहे आणि मला पण एकटीला हे मॅनेज करणं, कारण थोडंसं हा वेगळा व्यवसाय होता आणि त्यावेळेला पुष्कळ अडचणी पुष्कळ होत्या. म्हणजे हर्डल्स ही नेहमीच असतात. व्यवसाय करणं इतकी सोपी गोष्ट नाही आहे. पण त्यावेळेला प्रत्यक्ष एखादा प्रॉडक्ट हा लोकांना आम्हाला इंट्रोड्यूस करून द्यायचा होता. कारण त्याच्यापूर्वी हे इम्पोर्ट सबस्टिट्यूट्स आहेत. म्हणजे पूर्वी फक्त सगळे परदेशी बनावटीचेच टीचिंग एड्स असायचे आणि हे वालचंद कॉलेजमध्ये गाडगीळ नोकरी करत असल्यामुळे त्यांना माहिती होतं की मुलांना जास्त चांगल्या पद्धतीने एखादा विषय समजावून देण्यासाठी काहीतरी किट्स आपण बनवायला पाहिजे. आणि ह्या प्रेरणेने आणि AREशी आम्ही काही दिवस संलग्न होतो. पण खूप थोडे म्हणजे सुरुवातीला ARE ग्रुपमधूनच असं ठरलं की इलेक्ट्रॉनिक्सचं सेक्शन जो आहे तो गाडगीळांनी सांभाळायचा आणि मी त्याची प्रोप्रायटर असं आम्ही सुरुवात केली. पण नंतर आम्ही आमचं इंडिपेंडंटली आणि आमच्याच घरात आम्ही सुरू केलं होतं. आणि वालचंद कॉलेजमधून यांनी रेसिग्नेशन दिलं की हे दोन्ही करणं त्यांच्या एथिक्सला हे ते पटणारं नव्हतं आणि पूर्ण वेळ काम केल्याशिवाय कुठली गोष्ट झोपून दिल्याशिवाय होत नाही. त्यावेळेला खरं म्हणजे माझी मुलं खूप लहान होती. म्हणजे माझा जो आत्ता आमच्याबरोबर आमच्या युनिटमध्ये काम करतो जे मी हे पुढे चालू ठेवले तर तो खरं 4च वर्षाचा होता. पण
असं केल्याशिवाय व्यवसाय होत नाही. बरोबर. म्हणून आम्ही की चला नको, हे दोन्ही शक्य नाही. आणि मग आम्ही आमचं हे युनिट सुरू केलं. मग सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे प्रॉडक्ट तयार करणं हा एक भाग वेगळा आणि रॉ मटेरियल प्रोक्युअरमेंट हे सुद्धा अवघड होतं. खरोखरी लॅमिंग्टन रोड पूर्ण पालथा घालत होती ती, की मला हे बनवायचे, पण ह्याच्यासाठी लागणार आहे. त्यावेळेला इतकं टेलिफोन वगैरे गोष्टी फक्त लँडलाईन नंबर होते, बाकी काही फार असं म्हणजे मार्केटचं म्हणजे मी म्हणते तसं की इन्फॉर्मेशन रिव्हॉल्युशन असं मी एक भाग केले. इन्फॉर्मेशन रिव्हॉल्युशन, इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन आणि तिसरी डिजिटल रिव्हॉल्युशन. तर इन्फॉर्मेशन रिव्हॉल्युशन झालेली होती, त्यामुळे अमुक ठिकाणी अमुक मिळतं इतपत होतं. पण आत्तासारखं इतकं सगळं म्हणजे ग्लोबल व्हिलेज हे काही नसल्यामुळं प्रत्यक्ष जाऊनच ह्या गोष्टी आम्ही केल्या. किंवा एखादा प्रॉडक्ट डेव्हलप करण्यासाठी फंडिंग कुठून मिळणार, आणि आमच्यासारख्या छोट्या लोकांना इट वॉज नेक्स्ट टू इम्पॉसिबल फंडिंग कुठून मागणं किंवा जमा करणं. म्हणजे गव्हर्नमेंटच्या पुष्कळ ऑर्गनायझेशन्स असं फंडिंग देतात, पण आम्ही काही त्याचा फायदा नाही घेतला. मग आम्ही काय करायचो की पहिल्या प्रॉडक्टला आम्ही अक्षरशः म्हणजे तिथं आम्हाला तोटा झाला तरी चालेल, पण आम्ही समजायचो की हे R&D ॲक्टिव्हिटीसाठी आपल्याला हे आता ही ऑर्डर ही R&D ॲक्टिव्हिटीसाठी आहे आणि ह्याच्यातनं वी विल नॉट गेट एनी बेनिफिट, पण आपण करूया. तसं आम्ही एक इन्स्ट्रुमेंटेशन ट्युटर जो पहिल्यांदा तयार केला, तर त्यावेळेला आम्हाला दिब्रुगडची म्हणजे जिथं ऑइल फील्ड्स आहेत तिथली ऑर्डर होती आम्हाला. म्हणजे आम्हाला खूप छान वाटलं. आम्ही ते सगळं त्याचं सॉफ्टवेअर डेव्हलप केलं वगैरे सगळं केलं, पण जाणं हे इतकं खूप दूर ना. आणि मग पहिल्यांदा आमच्या माणसाला आम्ही फ्लाईटनी पाठवलं, तर तो पण म्हणाला की तिथे जे बाकीचे आलेले होते रिप्रेझेंटेटिव्ह, तुमची किती लाखाची ऑर्डर आहे, आमची 40, माझी 100 वगैरे असं काहीतरी 50-60. तर आमचं इतकं छोटं होतं, पण फॉर द फर्स्ट टाइम इतक्या दूर कुठेतरी जाऊन ते इन्स्टॉल करायचं होतं आणि वी डिड इट. मग त्याच्यानंतर मग आम्ही रिजनल एजंट्स आम्हाला मिळाले. म्हणजे असंच आमचे प्रॉडक्ट्स बघून वगैरे, आणि असं आम्ही खूप डेव्हलप केले. म्हणजे बरेच इंडस्ट्रियल, आता थोडंसं इंडस्ट्रियल ऑटोमेशन वगैरे आता करतोय, पण तेव्हा आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजेसचे इलेक्ट्रॉनिक्स ब्रँच, नंतर कंट्रोल इंजिनिअरिंग, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे मेकॅट्रॉनिक्स वगैरे हे आता ते ही केले. पण मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल सगळ्यांना लागणारे सिव्हिल सोडून आम्ही पुष्कळ असे प्रॉडक्ट डेव्हलप करत गेलो. पूर्णपणे कल्पना ही आमची होती, म्हणजे की कसं असावं, फक्त पुस्तकं रेफर करून त्यातून म्हणजे सगळे हे प्रॉडक्ट्स जे आहेत ते आम्ही स्वतः डिझाईन केलेले आहेत आणि डेव्हलप केलेले आहेत. आणि मग ह्याची रेसिग्नेशन दिल्यानंतर म्हणजे मग आम्ही हा प्लॉट पण आम्हाला मिळाला. आम्ही इकडे आमची बिल्डिंग बांधून आम्ही शिफ्ट झालो. आधी आम्ही सांगलवाडीला आमचं हे युनिट होतं आणि तिथे पुष्कळ लोक आमच्या विरुद्ध तक्रारी करत होते की इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये यू शुड शिफ्ट आणि आम्हाला न्यूसन्स व्हॅल्यू आहे, त्रास होतो. पण फॉर्च्युनेटली आम्हाला हा प्लॉट मिळाला, आम्ही इथे शिफ्ट झालो आणि मग आम्हाला हळूहळू रिजनल एजंट्स मिळत गेले. पण तेव्हा करस्पॉन्डन्स सुद्धा खूप अवघड गोष्ट होती. फॉर्च्युनेटली तेव्हा हे सुरू झालं होतं, STD प्रकार सुरू झाला होता. त्याचा आम्हाला खूप फायदा झाला. म्हणजे दिल्लीला जाऊन न जाता सुद्धा दिल्ली IIT, मद्रास IIT, कलकत्ता IIT इथल्या ऑर्डर्स आम्हाला मिळाल्या. आम्ही एक्सपोर्टही करायला लागलो. दुबईला आम्ही एक्सपोर्ट केले. नंतर मग आम्ही तेव्हा असं थोडासा विचार केला होता की इंडस्ट्रियल प्रॉडक्ट्स आपले असावे. मग आम्ही प्रयत्न केला होता. आम्ही सिंगल फेजिंग प्रिव्हेंटर, स्टॉप मोशन युनिट, आणि ते एक आम्ही करण्याचा प्रयत्न केला. पण अनफॉर्च्युनेटली ते ज्या किमतीत देऊ शकतात ते एकतर सांगली तसा मफिजल एरिया आहे, त्यामुळे इथं प्रॉडक्ट म्हणजे आय मीन कॉम्पोनंट प्रोक्युअरमेंटपासून सर्वच गोष्टी किंवा ट्रान्सपोर्टेशन, त्यामुळं आम्हाला जमलं नाही. म्हणजे वी ट्राईड अवर लेवल बेस्ट की आपण एक वेगळ्या मोठ्या क्षेत्रात जाऊ शकतो. आणि तसं मुलुंडच्या एका कंपनीच्या आम्हाला तसं तर कामही आलं होतं, पण ते म्हणतात त्या किमतीत आम्हाला देता आलं नाही. आणि सुरुवातीच्या काळामध्ये एकतर बिझनेस सेट होणे गोष्ट इतकी सोपी नाही आहे. म्हणजे तर त्यावेळेला खूप लाईट जायचे, म्हणजे तेव्हा लोड शेडिंग प्रकार खूप होता. आणि मग इमर्जन्सी लाईट करायला आम्ही सुरुवात केली आणि आम्हाला त्यांनी खूप छान व्यवसाय मिळवून दिला.
म्हणजे जे आम्हाला कॅपिटल नव्हतं आमच्याकडे, कारण ह्यांची नोकरी इतकी कमी झाली होती, कारण त्यांना तर पेन्शन तर फार लांब होती, पण साठवलेले पैसेही आमच्याकडे काही नव्हते. त्यामुळं मग आपलं कॅपिटल वाढण्यासाठी वी शुड डू समथिंग. आणि आम्हाला पुष्कळ चांगला, खूपच सुंदर बिझनेस मिळाला. म्हणजे आम्ही रोज संध्याकाळी गावात जाणं आम्हाला खरं, आम्ही मजा म्हणून जायचो नाही, आम्ही जायचो लाईट गेल्यावर, कुणाच्या इथे अंधार दिसतोय तो बघायचं, दुसऱ्या दिवशी माझा माणूस तिथे जायचा, त्याच्याशी बोलून. आम्हाला जिल्हा परिषदेची पुष्कळ काम मिळालं होतं, नगरपालिकेचंही मिळालं होतं. मग आम्ही MSCBलाही सप्लाय करायचा प्रयत्न केला होता, त्यांची मोठी कंट्रोल पॅनल्स. पण त्याच्यातही असं झालं की आम्ही म्हणजे खरंच गाडगीळ काय म्हणतात, म्हणजे नाकासमोर चालणारे असल्यामुळं MSCBच्या ह्याच्यासाठी MSCBला आम्ही सप्लाय केलं, पण त्याचं आम्हाला ते जमलं नाही. म्हणजे पुढे जे काही असतं, नाहीतर आम्ही ती मोठी मोठी फुरसुंगी आणि पुष्कळ ठिकाणी आम्ही ती दिली होती कंट्रोल पॅनल. मग आम्ही नाही म्हणजे ते करू शकलो. पण आम्ही नंतर टेक्स्टाईल मिल्सला लागणारी काही प्रॉडक्ट्स करत होतो आधी, आणि मेरी गेरी वगैरे ह्यांना पण आम्ही आमची युनिट्स दिलेली आहेत. नंतर ह्यांनी रेसिग्नेशन दिल्यामुळे पूर्ण वेळ आम्ही दोघेही काम करत होतो. मग अश्विन 2002 साली तो BE झाला, मग तो पण आम्हाला जॉईन झाला. मग तो 1-2-3 वर्ष इंडस्ट्रियल एक्सपिरियन्ससाठी तो बंगलोरला गेला होता. टेक्सास इन्स्ट्रुमेंट्समध्ये त्यांनी तिथं काम केलं, आणि तो जातानाच सांगून गेला होता की मला हे घरचं करायचं आहे. म्हणजे तोही तितकाच एन्थुझियास्टिक असल्यामुळं तो परत आला आणि ही जॉईन हेम इलेक्ट्रॉनिक्स. आणि मग त्यांनी पुष्कळ प्रॉडक्ट आणखीन हे मेकॅट्रॉनिक्सचे बरेच, नंतर PLC बेस्ड. हे पूर्वी आम्ही PLC वरती काही थोडंफार केलं होतं. म्हणजे हे काय करायचे, मुलांना BEला, माझ्या दोन्ही मुलांना BEला प्रोजेक्ट आणि MEला सुद्धा प्रोजेक्ट म्हणून PLC घ्यायला लावलं, आणि त्याचं हार्डवेअर आम्ही डेव्हलप करत गेलो, सॉफ्टवेअर हार्डवेअर. आता त्याच्यात अश्विनने आणखी पुष्कळ भर घेतले, आणि त्यांनीही बरंच नवीन डेव्हलपमेंट केलेली आहे. अशा रीतीनं आम्ही इथंपर्यंत पोचलेले आहोत. आणि मग म्हणजे गाडगीळ गेल्यानंतर अशी फेज आली होती मला की म्हणजे एक डिप्रेशनची फेज आली होती. पण व्यवसाय हा एक अविभाज्य घटक असल्यामुळे माझ्या आयुष्यातला मी त्यातनं बाहेर येऊ शकले. आणि तुमचं माहेर मोडक ना? आणि मी ते सांगितलं नाही, तर माझं माहेर, माझे वडील चीफ ऑफिसर होते जयसिंगपूरला, आणि माझे वडील पुण्याचे आहेत. माझा जन्मही पुण्याचाच आहे. आणि मी MSc झाले, एज्युकेशन माझं MSc आहे. इट हॅज नथिंग टू डू विथ इलेक्ट्रॉनिक्स खरं म्हटलं तर. पण माझा नवरा हा माझा गुरु, ही वॉज रोल मॉडेल फॉर मी. त्यांनी मला इलेक्ट्रॉनिक्समधलंही शिकवलं, आणि त्यामुळं मी करू शकले हा व्यवसाय. तर माझं टेक्निकल नॉलेज मला खरं तर ह्यातलं नव्हतं, पण तरी मी एव्हरीथिंग. म्हणजे आणि त्यावेळेला म्हणजे इव्हन मी कॉम्प्युटर तर शिकलेच, म्हणजे पण मी अकाउंटन्सी सुद्धा मी लिमये आणि ठक्कर आमचे चार्टर्ड अकाउंटंट आहे, त्यांच्याकडे जाऊन ते मर्कंटाईल मेथड, हो की व्यवसाय करायचा म्हटल्यानंतर मला व्हेकल सुद्धा येत नव्हतं. पण हे म्हणले की व्यावसायिकाला स्वतःचं वाहन चालवता आलं पाहिजे, त्यामुळे ह्यांनी मला स्कूटर सुद्धा शिकवलं, किंवा गाडी सुद्धा दोघांना एका वेळी लायसन्स मिळेल म्हणजे त्यांनी प्रत्येक गोष्ट, आणि यू गो अहेड, आय एम विथ यू, असं केल्यामुळं काहीतरी अचीव करू शकले. नाही, माझ्याकडे आमची शुभांगी संस्कृत शिकणारी होती, पण ती मी म्हटलं आता आपण काही करायचं, ती त्याची जॉईन झाली, आणि त्या दोघांच्यामुळे आम्ही काहीतरी करू शकलो. जर तुम्ही सुद्धा त्यांच्यासाठी इथं स्वतः स्टेनोग्राफर आणि अकाउंटंट सगळं मॅनेज करायला लागलं, त्यामुळे त्यांना त्यांच्या विषयामध्ये लक्ष घालता आलं. पण नाही, आणि सुरुवातीला मी सर्किट बिल्डिंग पासून इन्स्टॉलेशनला जाण्यापर्यंत काम करत होतो. म्हणजे मी स्वतः जाऊन डेमॉन्स्ट्रेशन देणं, PCB बांधण्यापासून, कारण एक तर आपल्याकडे किती आहे त्याच्यावरती आपण एम्प्लॉयमेंट किती, त्याच्या सगळ्या गोष्टीचा विचार करतो. मग प्रत्येक गोष्ट ही इकॉनॉमिकली आपल्याला परवडली पाहिजे. मग मी फुल टाईम हेम इलेक्ट्रॉनिक्सचंच काम करत असल्यामुळं मला यांनी शिकवलं. मग मी
तसं करत करत गेले. आता यांचा अनुभव त्या प्रत्यक्ष काम केल्यामुळं यांना जो इंडस्ट्रीचा अनुभव आहे हा अनुभव लोकांच्यापर्यंत जायला पाहिजे. कारण कसं आहे, बिझनेस करायचा म्हणजे लोकांना भीती वाटते, नोकरी बरी असं वाटतं आणि याच्यामध्ये ज्या इतर गोष्टी असतात चॅलेंजेस आहेत व्यवसाय. तर माझं म्हणणं असं की यांनी हे जे उद्योगाचे हे आहे याची काही व्याख्यानं आमच्याकडे ज्ञानदीपमधनं द्यावीत आणि कसा उद्योग सुरू करायचा, काय मॅनेजमेंट करावं लागतं वगैरे हे जर तुम्ही जर दिलं तर बरं होईल. नक्की, आणि काहीच प्रश्न. तसंच त्याबरोबर आमचं काय झालंय, आम्ही आता रासबेरी पायवरून एक हॉटेल ज्ञानदीप संच तयार केलंय. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जर काही करता आलं जॉईंटली तर इथं मॅन्युफॅक्चर तुम्ही करू शकता आणि आपण ते Yes, जगभर देऊ शकतो. काही गोष्टी आता अशा आहेत की टेक्नॉलॉजी अशी बदलत चालली आहे की कालची गोष्ट आज चालत जुनी नाही. होती आज. हां, आणि हे चालत नसल्यामुळं पण आपण जास्त एक्सपोर्ट ओरिएंटेड करायला पाहिजे. आता इंडियात फारसं एवढं काय होतं की करप्शन आणि इतर सगळ्या गोष्टीमुळं इथला माल इथं विकला जात नाही. तर तो निदान निन्या स्टेटमध्ये आपल्याला जायला जायला हवा पाहिजे आहे. असं पाहिजे आणि तुम्ही नक्की कराल याची मला खात्री आहे. आता सोसायटीच्या बद्दल बोला, शिल्पचंदावणी सोसायटीमध्ये या पहिल्यापासून आहेत आणि आता यांनी सेक्रेटरीशिप घेतलेली आहे. तर यांची काय कल्पना आहे आणि कशा पद्धतीने, माझी एक कल्पना अशी होती की हे सगळं आपलं एक कुटुंब म्हणून धरावं शिल्पचंदावणी. ह्याच्यात कुठेही वाद बघू नये, काही असलं तरी मिटवून घ्यावे आणि सर्व सोसायटी कॅन बिकम ए रिसर्च अँड डेव्हलपमेंट फॅक्टरी. Yes. जसं IT पार्क असतील, I सगळेच agree with हुशार you. लोक आहेत, I सगळेच agree हुशार with आहेत, पण तू कोण सगळे एकत्र येत नाही. त्यांनी करायला पाहिजे. आपल्याकडे हॉल आहे, मोठा हॉल आहे. तर तुमच्या काही कल्पना त्याच्याबद्दल सांगा की नवीन ह्याच्यामध्ये काय करायचे प्लॅन आहे तुमचं. आत्ता असं झालंय की आपण जे लोकांचे पैसे घेतले होते ते काहीतरी अकाउंट हेड चुकलेलं या लोकांचं. म्हणजे खरं म्हणजे ते काही चुकीचे नव्हते आणि शेअरची व्हॅल्यू वाढली नाही, ती आहे तशीच राहिली. खरं इतर ठिकाणी कशी शेअर्स आणि आमची लीजी सोसायटी आहे, लीजचे प्लॉट आहेत म्हटल्यानंतर खरं म्हणजे आपण घेणं चुकीचं नव्हतं. म्हणजे आधीच्या लोकांनी घेतले ते चुकीचे नाहीये, पण ते काहीतरी अकाउंट हेड चुकलं, काहीतरी समथिंग वेंट रॉंग. त्यामुळे आम्हाला ते पैसे परत द्यावे लागले. त्यामुळे आत्ता या क्षणी असं झालंय की आमच्याकडे पैसे नाहीये, कारण आम्ही लोकांचे घेतलेले सर्व पैसे परत दिलेले आहेत आपण. त्यामुळे आत्ता काहीतरी आपल्याला डेव्हलपमेंटसाठी सुद्धा काहीतरी मिळवायची गरज आहे. असं काहीतरी करावं असं आता डोक्यात की सोसायटीला एक कायमस्वरूपी उत्पन्न मिळत जावं. कारण आत्ता अशी परिस्थिती आहे, इतके दिवस इंटरेस्ट बऱ्यापैकी येत होता, त्याच्यातून म्हणजे 2 लाख 3 लाख असे कोणाकोणाचे पैसे मी माझी अशीच कल्पना आहे की ज्ञानदीप मी असा इच्छा आहे की हे आम्ही असं काही चालवायला घेऊ आणि त्याच्यातनं पैसे तुम्हाला फायनान्शियली जर हेल्प झाली. आता काहीतरी त्यातनं म्हणजे पैसे मिळवण्याची गरज आहे. जर काही डेव्हलपमेंट करायची असेल तर आपल्याला काहीतरी सोर्स शोधायला. आता कसं आहे, शुभांगी गेल्यानंतर माझी परिस्थिती अशी झाली आहे आणि मुलगी दोघंही तिकडे असल्यामुळं त्यांना काही इथे इंटरेस्ट नाही. तर मी म्हटलं इथली आपली सोसायटी ही जर आपण आपलं घर समजलं. आता आपली जी जनरल बॉडीची मीटिंग आहे आता आपण ऑगस्ट मध्ये घेणार आहोत, तर त्यावेळेला आपण हे मांडूया. कारण इतके दिवस त्या व्याजामध्ये पुष्कळ गोष्टी करता येत होत्या. म्हणजे आपलं देवळाची डेव्हलपमेंट रन इट ॲज अन इंडस्ट्री. खरं म्हणजे त्याशिवाय होणार नाही. आणि आता फंडचं पुष्कळ शॉर्टेज आहे. म्हणजे ऍज अ सेक्रेटरी मला आता माहिती आहे की वी डोंट हॅव एनी ऍडिशनल मनी. तर ते करण्यासाठी आपण कुठला तरी असा प्रोजेक्ट घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. नाही म्हणजे आपण ह्याच्यावर बोलूया ना. नाही, नुसतं सेव्हिंग न करता तुम्ही काहीतरी खर्च करून ते मिळवायचा प्रयत्न करा. आतापर्यंत कसं होतं, आपण तो प्लॉट डेव्हलप केला ना, बिल्डिंग झाली किंवा आता मागे ते देऊळ त्याची ती बाकी आपण हा खर्च कुणाकडून आपण त्याला देणगी स्वरूपात जे आपण कुणी जमा केले ते सोडून आपण कुठे काही पैसे घेतलेले नाहीत. पण आता असं आहे की हा रोजचा खर्च चालवायला सुद्धा आपल्याला आता म्हणजे आत्ता त्याच्यातनं होतंय. पण आपण जर नवीन कुठला प्रोजेक्ट घेतला तर आपल्याला पैसे हवेत. त्यामुळे सोसायटीला असं काहीतरी मिळायला पाहिजे की आपल्याकडचं काय, प्रत्येक जण स्वयंभू आणि विचार आहे, त्यामुळे ते उगीच वादावादीत जास्त होईल, बाकी काही नाही. ही गोष्ट कशी आहे, आता तसं नाहीये. फॉर्च्युनेटली सगळे खूप कोऑपरेटिव्ह आहेत, एकमेकाला मदत करतायत. पण पैशाची गोष्ट आहे, त्याच्यासाठी आपण जर काही करू शकलो तर सगळ्यांना आहे म्हणजे काहीतरी करावं असं वाटतंय. आता म्हणजे आपण हॉलला काहीतरी 2-3
की हा, असेल, तो कराटे. वापरायला घेऊ ट्रेनिंगला हा, किंवा असं काहीतरी काहीतरी करू. केलं तर आपल्याला पैसे आणि मिळतील आणि त्यातून हा. आपण मी आणखी- ज्ञानदीप फाउंडेशन तर्फे हे आश्वासन देतो हा. की सोसायटीच्या भल्यासाठी आपण काळजी ते करू. मी स्वतः माणसं ठेवलेली आहेत, आणखी 2-3 माणसं मी ठेवू शकेन. शिल्पचिंतामणीचं मॅनेज करायचं, फक्त काय नो लॉस नो प्रॉफिट, म्हणजे आम्हाला काही लॉस होता कामा नाही, पण बरोबर. आम्ही प्रॉफिटही मिळवून द्यायचा प्रयत्न करू. असं जर आपण केलं तर आपली जागा पण रिकामी आपल्या ताब्यात राहील. ताब्यात राहील. कारण ती नुसती रिकामी झाली तर आता इतकी डिमांड झाली आहे की उद्या मग काढून जर त्यांनी घेतली तर त्यामुळे आपल्याला काय बोलता येणार आपल्या नाही. आपली काढता नाही येणार, हो. कारण आपली रजिस्टर्ड सोसायटी आहे. हो, हो, तेच. मागच्या सोसायटीज आहेत त्या रजिस्टर्ड नाही आहेत, हो, त्यामुळे त्यांच्या इकडे त्यांनी पटकन ते हो, त्यांनी केली आहे. आपल्याला नाही करता येत. रजिस्टर्ड आणि आपल्याला अवर्ग मिळाला. बरोबर आहे. आत्ताच्या ऑडिट मध्ये शिल्पचिंतामणीला अवर्ग मिळाला. अच्छा. त्यामुळे अतिशय उत्तम अकाउंटिंग चालेल. आणि सगळं झालेलं आहे. फक्त आपल्याला नवीन काहीतरी करायला, जर आपल्याला काही सोर्स मिळाला पैसे मिळवण्याचा, नाही, तर आणखी काही आपण करू शकू. म्हणजे आता नाही. म्हणजे इट इज डेफिनेटली क्रेडिटेबल की शिल्पचिंतामणी सोसायटीला अवर्ग असलेली सोसायटी आहे. नाही, खरं म्हणजे मला असं भाग्य वाटतं की आता स्नेहलता गाडगीळ स्वतः सेक्रेटरी झाल्या आहेत, ज्यांना इंडस्ट्री स्टार्ट पासून चालवण्याचा पूर्ण अनुभव आहे. आणि हा इंडस्ट्री किंवा उद्योग चालवण्याचा अनुभव आहे. हा अनुभव एखादी सोसायटी जर चालवायची असेल, त्याची लिमिटेशन बघून आपल्याला कसं करता येईल. जसं आता शुगर फॅक्टरी हे लोक करतातच, परंतु त्याच्यामध्ये जो प्रॉब्लेम आहे त्याच्यापेक्षा इथले प्रॉब्लेम वेगळे आहेत. त्यामुळे हे आपण करायचा प्रयत्न करूया. माझ्यातर्फे तुम्हाला मॅक्झिमम आणि मदत आपले होईल. सगळे लोक खरंच तुम्ही म्हणता तसं एक कुटुंबासारखेच हो, राहतात. हो. म्हणजे आता एल.व्ही. कुलकर्णी वगैरे हो, आता हो. करत ते नाहीये, हो. पण किंवा मानवी आम्ही नुसतं बोलवलं की आम्हाला गायडन्स तुमच्याशिवाय आम्ही नाही पुढे जाऊ हो, शकतो. हो. क्षणाचाही विलंब न हो, लावता बरोबर. ते खरं म्हणजे सगळे मदत करतील. करतील. आणि या लोकांचे आपले हे एक्सपर्टाईज वापरून आपली सोसायटी शकू. कॅन अर्न लॉट ऑफ मनी. Yes. म्हणजे जर आपण असं केलं की प्रत्येकाने आपलं एक्सपर्टाईज द्यायचं, काही हिस्सा सोसायटीला द्यायचा, असं जर केलं तरी सुद्धा खूप पैसा मिळू शकेल. आणि आपलं नाव, सोसायटीचं नाव हे वायचंद कॉलेजच्या हेरिटेजशी जोडलेलं आहे. ही वायचंद हेरिटेजची वेबसाईट केली आहे, त्याच्यामध्ये ही माहिती घालणार आहे. आणि मायसांगली.com म्हणून साईट आहे, त्याच्यामध्ये ही सोसायटीची घालणार आहे. सोसायटीसाठी आम्ही स्वतंत्र वेबसाईट तयार करतोय, ती तुम्हाला दाखवू. तुमच्या परमिशन अप्रुव्हल नंतर आपण ती लॉन्च करूया. धन्यवाद. आणि आपण हे सगळं आता जी आपली जनरल हो. बॉडीची मीटिंग आहे, हो, हो. आता घ्यायचीच आहे हो. आपल्याला, ऑगस्टच्या 3rd वीक मध्ये साधारण आहे. तर तेव्हा आपण हे सगळं हो, तिथे करूया. मांडू शकतो. चालेल. ते आपल्याला लोकांकडून हो, अप्रुव्हल हो, मिळाल्यानंतर काय आपण हरकत नाही. करू शकतो. त्यामुळे आणि तुम्ही म्हणता तसं काहीही भांडवल नसताना आम्ही हा व्यवसाय सुरू हो, हो. केला. त्यामुळे तो आहे अनुभव की हातात काहीही नसताना आणि खूप नुसता अनुभव जबाबदारी नाही, असताना मॅनेजमेंट, माणसं सांभाळायचाही अनुभव आहे. आणि जबाबदारी कारखान्यामध्ये असताना नुसतं- म्हणजे संसाराची जबाबदारी आणि हो, हो. असताना, अगदी मुलं असताना पण आम्ही आणि त्याला काही कॉम्प्युटरचं जे सहकार्य लागेल ते आम्ही करू शकू. तुमचे मिनिट्स लिहिणे काय हे सगळं कष्ट आमच्याकडे करा. आम्ही मराठी इंग्लिश टायपिंगची माणसं आहेत आमच्याकडे, सगळं करून देऊ ह्यांचं ते शकतो. सगळं लिखाण मराठीत असतं. हो, तोच हो. एक प्रश्न आहे. हो, ते कारण आता आम्हाला मला काही आता हे भारतकडे हे मराठी उत्तम टायपिंग करतात. हो का? 3-4 वर्ष आमच्याकडेच होते. स्वतः स्पर्धा परीक्षासाठी बसले. मी त्यांना म्हटलं आता आमच्याकडेच या कामाला, आणि मराठी टायपिंगचं त्यांना एक्सपर्ट केले. त्यामुळे ते करू मग शकतील. आमचे ते जे मिनिट्स असतात हो, वगैरे, हो. तेच जरा मराठीत लिहिणं जरा प्रश्न येतो. चालेल. ठीक आहे. अच्छा, धन्यवाद. ओके. धन्यवाद. जरा नमस्कार, मी एस.व्ही. रानडे ज्ञानदीप फाउंडेशनकडून बोलतोय. आज मला आनंद वाटतो की मी आज हेम इलेक्ट्रॉनिक्समध्ये बघायला आलोय. फार वर्षापूर्वी मी इथं आलेलो होतो, पण मला तो रस्ता सुद्धा यावेळेला आठवला नाही. जरा इकडे तिकडे हिंडायला लागलं. मध्यंतरीच्या काळामध्ये अश्विनशी माझं बोलणं झालं होतं की ते आता सध्या जे एज्युकेशनल बेस्ड प्रॉडक्ट्स करतात त्याचं डायव्हर्सिफिकेशन करून वॉटर ट्रीटमेंट, वेस्ट वॉटर ह्याच्यामध्ये सेन्सॉर बेस्ड अशी जर इक्विपमेंट केली तर एक वेगळं मार्केट डेव्हलप होऊ शकेल. म्हणून मध्यंतरी मी त्यांना म्हटलं होतं की वॉटर ट्रीटमेंट किंवा याच्यामध्ये जे सगळे जे आता प्लॅन्ट्स आहेत त्याच्यामध्ये सेन्सॉर्स नाहीच आहेत, सगळी जुनी टेक्नॉलॉजी आहे. तिथं जर आपण हे केलं तर हे एक नवीन फील्ड मिळेल आणि ते फील्ड आता याच्या पुढं वाढत जाणार आहे. ग्रीन टेक्नॉलॉजीमध्ये जास्त हे होणार आहे. एज्युकेशन फील्ड हे अक्रसच चाललंय. कारण काय होतंय की लोक घरातनंच शिकतात, त्यामुळे शाळा कॉलेजेसना इक्विपमेंट घ्यायला काही आवडत नाही आणि करत नाही. पूर्वीच्या काळी जे होतं की प्रत्येक शाळेमध्येच फक्त असायचं, आता प्रत्येकाच्या घरात पाहिजे. या दृष्टिकोनातून आम्ही काय केलंय की एक
हे अटल लॅब जी केली आहे लोकांनी 10-10 लाख देऊन काही शाळामध्ये, तर ते आम्ही बघितलं. मध्ये पलूस वगैरे गेलो होतो तेव्हा असं लक्षात आलं की सगळी दाखवली ड्रोनपासून 3D प्रिंटरपर्यंत, पण नंतर सगळे कपाटात बसवून ठेवली. त्यांच्याकडे दाखवायलाच माणूस कोण नाही. त्यामुळे त्याचा काही उपयोग झाला नाही. तर त्याच्यासाठी रास्पबेरी पाय, आता तुमच्या साईटवर बघितलं, रास्पबेरी पाय आर्डिनो वापरून आपण एक छोटासा प्रयोगसंच, अटल ज्ञानदीप प्रयोगसंच म्हणून मी केला आहे. त्याच्यातनं बहुतेक सगळे अटल लॅबचे एक्सपेरिमेंट्स करता येतील आणि ते कमर्शियल जर आपण प्रोडक्शन करू शकलो तर मला असं म्हणायचं ते उपयोग होईल. आणि नुसतंच अटल नाही, त्याच्यात आम्ही मराठी वेबसाईट घालून त्याच्यातनं मराठी ज्ञान देऊ शकतो. आज महाराष्ट्रात मराठीला महत्त्व आहे आणि मराठी शक्यतो संगणकावर एवढं येत नाही आणि आम्ही त्याच्यात एक्सपर्ट आहे. तर मराठीमधल्या वेबसाईट्स त्याच्यातनं दाखवता आल्या आणि आपल्याला नेट जर कंट्रोल करता आलं की लहान मुलांच्या हातात देता येतो तो रास्पबेरी पाय, त्यांना काही कॉम्प्युटर किंवा द्यायचा नाही, असा फायदा मिळेल. तर तुम्ही जरा तुमच्या कारखान्याबद्दल जरा माहिती द्या आणि तुम्ही घेतल्यानंतर काय तुम्ही नवीन नाव सांगून हे मुळात आता तुम्ही म्हणालात एज्युकेशनल फील्ड, आम्ही जवळजवळ 40 वर्ष एज्युकेशनल फील्डमध्ये काम करतोय. आकर्षक चाललंय असं नाही, आमच्यासारख्या OEM साठी ते आकर्षक चाललेलं नाही का? बेसिकली वी आर एव्हरग्रीन. आम्ही रोज नवीन नवीन प्रॉडक्ट डेव्हलप करतोय. आणि आम्ही असं नाही की तुम्ही 4च कॅटलॉगचे प्रॉडक्ट आहेत आणि ते फक्त आम्ही सेल आउट करतोय. वी आर सिस्टम इंटिग्रेटर्स आणि वी आर नॉट ओनली लिमिटेड फॉर एज्युकेशनल. आम्ही इंडस्ट्रियल ऑटोमेशनचे काम करतोय. त्यातले बरेचसे प्रॉडक्ट्स आम्ही एज्युकेशनल मध्ये सुद्धा वापरतो. असं नाही की कॅटलॉगवर 4 प्रॉडक्ट घेऊन बसलाय आणि आम्ही मॅन्युफॅक्चर करतोय. ते म्हणजे तुम्ही कुठल्या इन्व्हर्टर UPS अशा कंपनीत गेला, तिथं ठरलेले 4 प्रोडक्ट्स आहेत आणि ते R&D करण्यासाठी वेगळी टीम पाहिजे आणि देन ओनली यू विल हॅव न्यू प्रोडक्ट्स. आज तुम्ही आता इथं आलाय ते 1-2 दिवसांनी आलात तर दुसरा कुठला तरी प्रॉडक्ट आला. आणि आम्ही 40 वर्ष करत असल्यामुळे वी आर वर्क ॲज OEM ऑल्सो. आमचा स्वतःचा हेम इलेक्ट्रॉनिक्सचा ब्रँड खूप मोठा आहे. कुठेही ऑल ओव्हर इंडिया तुम्ही गेलात तर हेम इलेक्ट्रॉनिक्सचे इक्विपमेंट कधी ना कधी वापरलेले असतात. ॲज वेल ॲज OEM म्हणजे आम्ही काय करतोय की काही तिथले लोकल डीलर्स आहेत, लोकल मॅन्युफॅक्चरर्स आहेत की दे आर आवर कॉम्पिटिटर्स ऑल्सो. पण काही क्लिष्ट गोष्टी आहेत की दे डोंट वॉन्ट टू स्पेंड देअर टाइम ऑन द R&D किंवा वेळ घालवायचा नाही, असे काही स्पेसिफिक प्रॉडक्ट ते आमच्याकडनं बनवून घेतात. ते कंटिन्युअस बिझनेस देतात. आम्ही त्यांच्यासाठी त्यांचं नाव घालून देतो, बट त्यांची पुढे रिस्पॉन्सिबिलिटी त्यांची असते. इथनं मटेरियल बाहेर पडलं की पुढं काय होईल त्याचं इन्स्टॉलेशन असेल, आफ्टर सेल्स असेल. त्यामुळं बेसिकली वी वर्क ऑन ऑल दिस. सिस्टम इंटिग्रेटर जो सिस्टम इंडस्ट्रियल ऑटोमेशन मध्ये काम करतोय तसंच आम्ही काम करतो. त्यामुळं म्हणजे आमचा अप्रोच बघितला तर अटल लॅब किंवा अशा गोष्टी आहेत त्या बरेचसे लो कॉस्ट आयटम्स आहेत. कुठल्याही मॅन्युफॅक्चरला आम्हाला सस्टेन व्हायला तुम्ही जर व्हॉल्यूम देऊ शकलात आम्हाला तर ते उपयोगाचं आहे. त्याच्यात मार्जिन असेल, अदरवाईज ते खूप लो कॉस्ट आहेत. तुम्ही जर बघितलं असेल की अगदी 2000-3000चे बोर्ड आहेत, 1000 रुपयाचे बोर्ड आहेत. ते आम्हाला एखाद दुसरी लॅब करून त्यातनं काही प्रॉफिट मार्जिन काही मिळत नाही. जर आपण एक 20-25-30 लॅबचे सेट जर बघितले तर मॅन्युफॅक्चरर बरेचसे त्यात घालतील. दुसरी गोष्ट ते जे अटल लॅबचे बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या बऱ्याचशा इम्पोर्टेड आहेत. तुम्ही बघितलं ते बरेचसे रास्पबेरी पाय असेल किंवा डिपेंडन्सी आहे, बरेचसे रिसेलचे प्रॉडक्ट आहेत. आपण जर काही त्यातलं इंटिग्रेशन करून वेगळा ऑफर करू शकलो तरच आपण ते अटल लॅब. अदरवाईज आतापर्यंत जे माझ्या पर्सनली मी बघितलेले सगळे जे रिसेल करणारेच लोक त्याच्यात आहेत आणि ते सगळे इम्पोर्टर आहेत, इम्पोर्ट करतात, दिल्लीतनं डिस्ट्रीब्यूट होतात आणि ते सगळे गॅदर करतात आणि दे आर गिव्हिंग ॲज अ सोल्युशन, ॲज अ सिस्टीम. कोणीही त्यात मॅन्युफॅक्चरर स्वतःचं डोकं घालून त्यात करणार काही नाही. रास्पबेरी पाय ह्याचे बरेचसे प्रोजेक्ट प्रॉब्लेम्स किंवा प्रोग्राम्स बघितले, बरेचसे इंटरनेटवर अवेलेबल आहे. जस्ट दे आर कॉपिंग इट अँड डाउनलोड. असंच एज्युकेशन होत आहे, म्हणजे कॉलेजमध्ये म्हणण्यापेक्षा शाळेत पण असंच होतं. त्यामुळे त्याचा वे आउट आपल्याला काही जर करता येत असेल तर डेफिनेटली व्हेरी इंटरेस्टेड. आणि तुमची मग तुमच्या आता फील्डमध्येच पुढे काय स्कीम आहे का, पुढे एक्सपान्शन करण्याची स्कीम? नाही, आम्ही ऑलरेडी इंडस्ट्रियल ऑटोमेशन मध्ये काम करायचं बरेच वर्ष प्रयत्न करतोय. आम्ही करतोय पण काही म्हणजे मशीन ऑटोमेशनचं आम्ही ऑलरेडी काही सोल्युशन दिलेले आहेत की जे PLC स्कॅडाचं प्रोग्रामिंग असतं, त्याचं कंट्रोल पॅनल असतं, त्याचं वायरिंग आणि त्याचं प्रोग्रामिंग आणि त्याचं इन्स्टॉलेशन हे आम्ही ऑलरेडी करतोय. आणि त्याचे ऑलरेडी प्रोडक्ट्स आम्ही पुष्कळ वापरतोय. म्हणजे ते जसं चेंज होते टेक्नॉलॉजी त्याप्रमाणे आम्ही रोज चेंज होतो. तुझं आता एज्युकेशन राहिलं नाही, एज्युकेशन पण आहे, पण केवळ एज्युकेशन असं नाहीये. आणि एज्युकेशन म्हणजे ते पण ट्रॅडिशनल एज्युकेशन असं नाहीये. आता इट इज नॉट की आम्ही कॅटलॉग प्रॉडक्ट घेऊन बसलो, कारण आम्ही मेनली इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅट्रॉनिक्स ट्रेनिंग पण आम्ही त्या इंडस्ट्रियल ऑटोमेशनची ट्रेनिंगही घेतो. म्हणजे 2009 सालापासून ट्रेनिंग पण घेतो, इन हाऊस घेतो किंवा ऑन साईट पण घेतो. कॉलेजेससाठी, कॉलेजमधल्या मुलांसाठी इंटर्नशिप असते त्यांच्यासाठी तेही घेतो. इट इज अ बाय प्रॉडक्ट. बेसिकली आम्ही जे वापरतो त्याचा बाय प्रॉडक्ट म्हणून तेही घेतो आम्ही.
पण आता एज्युकेशनल इक्विपमेंटचे मेकॅनिकलचं बघितलं तर तुम्ही बऱ्यापैकी स्टॅग्नंट आहे मार्केट का तर ते हीट ट्रान्सफर आहे किंवा सिव्हिलचं पण आहे ते शेवटी बेसिक गोष्टी त्याच आहेत. पण इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल मेकॅट्रॉनिक्स ह्या रोज चेंज होणाऱ्या गोष्टी आहेत. रोज काही ना काही नवीन येते त्यामुळे आमच्यासारख्या लोकांना काही ना काही बिझनेस मिळतो. आमचे जे कॉम्पिटिटर होते की जे आमचे कॉपी करून आलेले होते ते बरेचसे लोक बाहेर गेले कारण यू हॅव टू चेंज एव्हरी टाइम. ती जर ॲबिलिटी असेल तर तुम्ही सस्टेन होऊ शकता. त्यामुळे तो त्यांच्यात आणि आमच्यात मेन फरक आहे. म्हणजे सो म्हणजे आम्हाला सुद्धा काय माहित नव्हतं. बरोबर आहे. हा कसं आहे बाहेरनं लक्षात येत नाही काय चाललंय काय मध्यंतरी मी ते रास्तेनं भेटलो होतो. ते रास्ते इक्विपमेंट ते करतात म्हणजे एअर इथं बाहेर पडलेली काही लोक होते. मग त्यांनी आता काय त्यांचं जवळजवळ बंद झालं कारण काय आहे ते दुसऱ्याकडनं करून घेतात आणि विकतात आणि हे सगळं त्यांना मॅनेज होत नाही त्याला त्यामुळे ते जवळजवळ बंद केले. मला हे इलेक्ट्रॉनिक्सची काही माहिती नव्हती. स्वतः आम्ही इव्हन वेअर आलो स्वतः स्टिकर लावून विकतोय. बरं झालं म्हणजे या दृष्टिकोनानं माझा सुद्धा थोडस स्वतःच नॉलेज वाढलं. हे रोज चेंज होत आहे गेल्या 5-7 वर्षात तर खूप चेंज झालेली गोष्टी आणि कॉम्पिटिशन ऑफकोर्स आहेच. बरीचशी लोक बाहेर पडले एज्युकेशन पण जे राहिले ते कोअर कॉम्पिटेटिव्ह लोक असलेलेच राहिलेले आहेत. त्यांच्याकडे काहीतरी कोअर बेस आहे. मध्यंतरी खूप रिसेल करणारे खूप लोक होते गेल्या कोविड आणि याच्या आधी थोडा स्लो डाऊन मार्केटमध्ये असल्यामुळे बरीचशी लोक बाहेर पडली. त्यामुळे आम्हाला त्याचा थोडासा फायदा झाला. आत्मनिर्भर भारत म्हणून जे झाले की मेक इन इंडिया तर त्या दृष्टीने तुमचं कार्य नक्कीच चांगलं आहे की स्वतःहून मॅन्युफॅक्चर करायचं आपले प्रॉडक्ट. असं आहे की आम्ही इंजिनिअरिंगची मुलंही बघतो कोअर फील्ड मध्ये काम करायला खूप कमी लोकांची इच्छा आहे. सगळ्यांना सॉफ्टवेअर मध्ये काम करायचंय. आमच्यासारख्या लोकांना फील्डवर काम करावं लागतंय रोज हात घालून स्वतः काम करावं लागतंय. ते काम करायची खूप कमी लोकांची इच्छा आहे. म्हणजे ती क्षमता आहे म्हणायला तुमचा थोरला अभिजित मला म्हणजे इट इज नॉट अ व्हाईट कॉलर जॉब की फक्त इथं खुर्चीवर बसलाय आणि काहीतरी असं काम नाही सारखं काहीतरी. शेवटी कसं आहे जॉब करणं आणि इंडस्ट्री चालवणं याच्यात फार मोठा फरक आहे. इंडस्ट्रीमध्ये जे रिस्क आहे त्याच्यामध्ये कंटिन्युअस 24 hours यू आर बिझी आणि एक डोक्यापुढे हे असतं त्यात समाधानही मिळतं. कष्ट केले तरी समाधान असतं. हे सगळ्यात चांगलं आहे आणि तुमचा हा आदर्श नक्कीच नवीन लोकांसाठी नवीन फ्रेश ग्रॅज्युएटसाठी उपयोगी पडेल. मी 18 साली इथं इनोव्हेशनचं सेमिनार घेतलं होतं. परिश्वाड वगैरे होते तेव्हा त्यांना म्हटलं की जॉबच्या मागासाठी चांगलं जॉब प्लेसमेंट याचा प्रयत्न न करता तुम्ही जर इंडस्ट्रियलिस्ट तयार करायला केले तर त्याचा फायदा होईल. कारण वाचन मधला क्रीम हे सगळं नोकरीत जात आहे त्यामुळे त्याचा उपयोग होतो. त्याला कारण आहे शेवटी तुम्हाला पॅकेज दिसतंय म्हणजे हे फर्स्ट इयर पासूनच तुम्ही जर हे केलं तर फायनल इयरला विचार करेल. बरीचशी मुलं काय विचार करतात थर्ड इयरला कॅम्पस येते आणि मला प्लेसमेंट मिळते. त्यांचं प्रोजेक्ट बेस्ड जरी मी काल म्हणजे माहित नाही मला की इंडस्ट्री मीट होती वाचन मध्ये आणि लिहिलं होतं की आम्ही हे करणार ते करणार पण बरीचशी मुलं थर्ड इयर मध्ये ऑलरेडी दे आर प्लेस. मी त्यांचा पर्सनली अप्रोच बघितलाय की मला फक्त फॉर्मॅलिटी म्हणून फायनल इयरचा प्रोजेक्ट करायचा आहे. असं असतं बरोबर. बरीचशी 80% मुलं तिथनं बदललं तर त्या इंडस्ट्री मीटचा उपयोग असं मला वाटतं. अदरवाईज काय करतात तिसऱ्या वर्षातच अडकवून ठेवतात त्या मुलाला. नाही म्हणजे अॅल्युमिनियम बेस एवढा मोठा आहे कुठं कुठं रेफरन्स जॉब मिळतातच प्रत्येकाला. पण ते त्यामुळे इंडस्ट्रियल होत नाही. ते इंडस्ट्री नाही होत नाही त्यामुळे ते अडकत होत नाही. ऍज वेल एज तुम्हाला एवढं पॅकेज आहे एवढं आहे लोकांना जो पॅकेजचा माणूस आहे त्याला जास्त समाजात मान आहे. तुम्ही काय करताय बाबा असंच करताय तुम्हाला किती पैसे मिळत आहेत. सो नो बडी इज रेडी टू डू इट. शेवटी हात घालायला कोणाची तयारी पाहिजे. हा मेजर फरक आहे ना की मी 10 वर्ष काम केल्यावर मला इथे होत किती मिळते. याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही 5-7 लोकांना नोकरी देताय. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. नो बडी रेकग्नाइज. नाही आता हे पॅकेज असणारी माणसं कुणाला 2 माणसं सुद्धा असं जरी असेल तरी नो बडी रेकग्नाइज. म्हणजे सरकारी नाही किंवा सोसायटीमध्ये हू रेकग्नाइज. आम्ही 10 लोकांना नेहमी 3 वर्ष कोरोना असताना पगार दिला. हू रेकग्नाइज नो बडी. आमचं भांडवल घालून आम्ही लोकांना पगार दिला तरी धंदा नसताना. नाही पण ते नाही पुणे आम्हाला रेकग्नाइज कोण केलं ते अचिव्हमेंट आहे. लोकांनी म्हणजे नोबडी रेकग्नाइज नाही म्हणून मला तुमचा अभिमान वाटतो युवासाठी की 4 लोकांना तुम्ही रोजगार देऊ शकला आणि रोजगार दिला हा एवढं मोठा काम आहे. खरं म्हणजे त्यांचे संसार सगळे त्यांच्या याच्यावर चालले. तर या दृष्टीने मी सुद्धा आता फार उशिरा मला जाग आली आणि गेल्या 2-3 वर्षापासून मी विचार करायला लागलोय की आता हे जी मुलं आहेत आमची खेडेगावात येतात
त्यांच्या खेडेगावातच त्यांनी राहावं आणि तिथे बिझनेस सुरू करावा Business करावा. अशा दृष्टीने मी प्रयत्न करतोय. Yes, yes. आता यांच्या हे जत होऊन आलेत भारतकडे, बरं. तर त्यांच्या तिथं हरित क्रांती किंवा हे करून सेन्सॉर बेस Sensor करावं, based तिकडे करावं. जुळेवाडी Agri करावं automation हां. related आणि हे डेव्हलप करावं अशी कल्पना आहे. आणि ठिकठिकाणी त्यांनी माणसं आपली शेती आपलं हे सांभाळूनच बिझनेस करावा. करावं. नाहीतर सगळे मुंबई पुण्याला पळाले की सगळी इथली इंडस्ट्री शेती Yes. सगळे दुकानं सगळी कोल्हापूर होत चालले. करेक्ट करेक्ट सांगलीची परिस्थिती काय झाली त्या एमआयडीसी मध्ये बघितलं इंडस्ट्रीमध्ये सगळ्या इंडस्ट्री जवळजवळ ओस पडले. त्याचं कारण सगळी चांगली लोक आहेत ती सगळे पुण्या मुंबईला नोकरीला गेली. बाहेर गेलेले हो. शेवटी ते म्हणजे याच्यावर उपाय म्हणजे आता अश्विन सारखी माणसं ते तयार राहायला पाहिजेत आणि त्यांनी ते पुढं झेंडा नेला पाहिजे. नेला पाहिजे. तर ठीक आहे. आणि त्याला सरकारने मदत करायला पाहिजे. त्यांना देणं तसं हे म्हणजे सोपं काम नाही. ज्ञानदीप तर्फे आम्ही जास्तीत जास्त तुम्हाला डिजिटली सपोर्ट करू Yes, शकतो. yes. आम्हाला टेक्नॉलॉजी फारसं माहिती नाही म्हणजे माझा एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग बरोबर आहे. म्हणजे तशी आम्ही करतो त्याच्याशी संबंध नाही. ठीक आहे. अच्छा येस ओके थँक्यू.